ओके. सो काल फक्त मी येऊन एक मोदक बनवला नाही, मी मोदक खायला शिकली आहे. अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग, चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी शरयू सोनावणे म्हणजे झी मराठीवरील पारू या मालिकेतील तुमच्या सगळ्यांची लाडकी पारू. तुमच्या सगळ्यांचं मराठी चित्रसृष्टीमध्ये स्वागत आहे. तर तुझंही स्वागत. आणि आज आपण आलो आहोत शरयू म्हणजेच आपल्या लाडक्या पारूच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला. तर आज जो आउटफिट तिने घातला एकदम साधा, एस्थेटिक अँड ट्रेडिशनल, एकदम छान वाटणारा. आणि बाप्पाची जी मागे मूर्ती आपण पाहत आहे ती अगदी सुंदर आहे, एकदम एकदम लाईक पुणेरी का, त्याच्याबद्दलही पुढे बोलू आपण. बट शरयू कशी आहेस आणि काय सांगशील आजच्या दिवसाबद्दल? मी एकदम मस्त आहे. मला याचा फार आनंद झाला आहे की मला शूटिंगमधनं वेळ काढून मला आज घरी येता आले आणि बाप्पासोबत वेळ घालवता येतो आहे. सो येस, मी खूप हॅपी आहे. सो जसं तुझा आउटफिट आज खूप छान दिसत आहे तशी बाप्पाची मूर्तीसुद्धा अगदी म्हणजे पाहावत राहावी अशी आहे. तर हे जे मागे डेकोरेशन आहे अगदीच प्लेन, सिम्पल आणि छान वाटणारं. तर ह्याची आयडिया जी आहे ती कोणाची आहे? आयडिया खरं तर माझे जे भाऊ आहेत, माझी जी भावंड आहेत त्यांची सगळी आहे. कारण की मला अजिबात वेळ नसल्यामुळे मला फक्त येऊन इथे डेकोरेशन बघायचं होतं, बाप्पाची मूर्ती बघायची होती. सो मी फक्त तेवढंच काम केलं आणि बाकी सगळं जे आयडिया आहे ते माझ्या भावांचं आहे, माझ्या बहिणीचं आहे, माझ्या आईचं आहे. त्या सगळ्यांनी प्लॅन करून हे डेकोरेशन केले. म्हणजे त्यांचं पण असंच होतं की अगदी साधं सिम्पल, बाप्पाला सूट होईल, पोल्युशन होणार नाही कुठल्याही गोष्टीने, असं आपण डेकोरेशन करावं. आणि येस, आम्ही तसं डेकोरेशन केलं आहे. तर तुझ्या उत्तराला एक जोड प्रश्न. जसं आपण सिरियलवरती आपली प्रत्येक एक टीम असते, प्रत्येक डिपार्टमेंट असतं, तसं तुझ्या घरातलं डिपार्टमेंट ज्यांनी बाप्पाला म्हणजे सजवण्यासाठी का त्यांना विराजमान करण्यासाठी कोणकोणती मेहनत घेतली? सगळ्यात आधी सुरुवात होते मूर्तीपासनं. तर मूर्ती आपण यावेळेला कशी बनवायची, आपण POPने गणपती बाप्पा बनवायचा की शाडू माती वापरायचं. तर आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे शाडू मातीचा बाप्पा असतो आणि यावर्षीसुद्धा ही शाडू मातीचीच मूर्ती आहे. तर म्हणजे या सगळ्यांच्या मागे एकच कारण असतं की कुठेही पोल्युशन होता कामा नये, कुठेही आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये. आपण विसर्जन करतानासुद्धा POP पाण्यामध्ये वितळत नाही, ते तसंच अख्खंच्या अख्खं तसंच राहतं. तर गणपती बाप्पालासुद्धा वाईट वाटू नये की अरे आपलं हे विसर्जन कुठल्या पद्धतीने होतं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी असं डिसिजन घेतला की शाडू मातीची मूर्ती बनवायची. आणि आमच्या घरी जसं जसं आम्हाला समजायला लागलं तेव्हापासून आम्ही शाडू मातीचीच मूर्ती बनवतो. तर जसं तू म्हणाले की सिरियलवरून आल्यानंतर तुला टाईम असं फक्त पाहायला मिळतं, पण इतर जी कामं आहे, नैवेद्य तयार करणे, साफसफाई, अशा कोणत्या कामांमध्ये तुझा हातभार असतो? ओके. सो काल फक्त मी येऊन एक मोदक बनवला, इतकंच माझं सहकार्य, बाकी काही नाही. उकडीसाठी तांदळाचा, गव्हाचा. आणि तुला कोणता आवडतो स्पेशली? तांदळाचा ऑफकोर्स. तर ठीक आहे. सो वर्क डिवाइडबद्दल बोलूया. जसं तू सांगितलं की भाऊ मेहनत करतात, आई मेहनत करते. तर हे जे भावानी बनवलं आहे डेकोरेशन, हे पर्सनली तुला किती आवडलेलं आहे? मला प्रचंड आवडलं. मी व्हिडिओ कॉलवर गेले 2-3 दिवस, म्हणजे इथे यायच्या आधी मी व्हिडिओ कॉलवर फक्त एवढंच म्हणत होते की मला डेकोरेशन दाखवा, मला डेकोरेशन दाखवा. बरं, मी बघितलं होतं फोटोमध्ये की कसं केलं आहे, कसा सेटअप केला आहे, किती छान दिसतं आहे. तर ते मला इतकं आवडलं होतं, इतकं सटल डेकोरेशन केलं की मी व्हिडिओ कॉलवर पण हेच सांगत होते की मला फक्त डेकोरेशन दाखवा, बाकी काही बघायचं नव्हतं. सो मला प्रचंड डेकोरेशन आवडलं. आणि आपले बाप्पा तुझ्या घरी म्हणजे कधीपासून विराजमान होत आहे? हे 21वं वर्ष आहे. तर ठीक आहे. या 21 वर्षांमध्ये आधी तरी तुझा सहभाग जास्त असायचा, आणि आता सिरियल्स आणि शूट्समुळे तुला कमी सहभाग असतो. तर तो एक फरक कोणता आहे? मी या सगळ्या गोष्टी खूप मिस करते. कारण आमच्याकडे गणपती बाप्पा म्हटलं की दिवाळीसारखा सण असतो, त्यामुळे माझ्यासाठी गणपती बाप्पा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आम्ही इतके वर्ष मज्जा करत आलो आहे, सणाची सगळी तयारी करत आलो आहे. आदल्या दिवशी नाईट आऊट असते आमची, म्हणजे गेले गणपती बाप्पा येतो त्याचे 2-3 दिवस आमची रात्रभर जागरण असतं आणि आम्ही सगळ्या गोष्टी डेकोरेट करतो. गणपती बाप्पा येणाऱ्याची वेगळी एक्साइटमेंट असते. सो आता शूटिंगच्या निमित्ताने मला हे सगळं एक्सपिरियन्स नाही करता येत, त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी खूप मिस करते. पण जसं तुझा डेचा टाईम तर पूर्ण शेड्यूल असेलच, बट नाईटमध्ये तू म्हणाली की भजन मंडळी असते, गप्पा रंगतात, तर त्याच्यातली एक आठवण कोणती?
काही नाही, म्हणजे मी असते सगळ्यांमध्ये की नाईट आऊट करायची, मी प्लॅन करते किंवा आमचे भावंड मिळून प्लॅन करतात आणि मग सगळ्यांना रेडी करण्याचं काम असतं आणि मग एका पॉईंटला असं होतं की मला झोप येते आणि मग मी निघून जाते आणि बाकी सगळे जागरण करतात. कालचाच किस्सा आहे की म्हणजे माझ्या घरी आमचे एक फॅमिली मेंबर आले, ते म्हणले की ठीक आहे आज आपण नाईट आऊट करू, बाहेर बाप्पा बघायला जाऊ ठाण्यातले. तर मी म्हटलं ठीक आहे, कारण बाकीचे सगळे दिवसभर काम करून दमले होते आणि मी अशी होती एकटी की मी फक्त रेडी झाले, फोटोशूट करायचं, व्हिडिओज करायचं, मज्जा करायची, बस एवढंच, बाकी मला काही दुसरं काम नसतं. सो मी दिवसभर हेच काम केल्यामुळे मी थकले नव्हते आणि बाकीचे सगळे काम करत असल्यामुळे बाकी थकले आणि बाकीचे म्हणले की आम्ही झोपणार आहे. तर माझी एक्साइटमेंट लेवल वेगळी की नाही, मी आज नाईट आऊट करणार, माझी फ्रेंड आली आहे सो मी त्यासोबत जागरण करणार, बाहेर जाणार, गणपती बाप्पा बघणार. तर त्यातलं काही झालं नाही, सगळ्यात आधी जाऊन मी झोपले आणि बाकी सगळे जागे होते. सो जसं आपल्या घरी बाप्पा विराजमान आहे तसं सेटवरील कोणकोणत्या मेंबर्सच्या घरी बाप्पा विराजमान आहेत जिथं तुला अजून व्हिजिट करायचं बाकी आहे? आमचे डिरेक्टर सर आहेत राजू सावंत, त्यांच्या घरीसुद्धा गणपती बाप्पा आहे, त्यांच्या घरीसुद्धा जायचं आहे. आणि प्रिया जी आहे, प्रीतमची होणारी बायको, सो प्रियाच्या घरी पण जायचं आहे. ती राहते डोंबिवलीत, पण डोंबिवलीमध्ये जायला अजिबात तितका वेळ नाही आहे कारण की इथेच फार वेळ देता येत नाही आहे. त्यामुळे माझं असं ठरलं आहे की हे सोडून बाहेर कुठे जायचं नाही आहे. सो येस, तिथे जाता येत नाही आहे. आता जसं लहानपणी आपल्या आठवणी असतील की वर्तमानपत्रामध्ये बाप्पाचे फोटो यायचे, ते कट करून आपण स्क्रॅपबुक तयार करायचो, तर तशा काही आठवणी स्पेशली ज्या तू आज मिस करते? शाळेत असताना ॲक्टिव्हिटीज असायच्या की गणपती बाप्पाचे फोटोज तुम्ही लावा, त्यांच्यावरती निबंध लिहा आणि सगळ्यात हस्तकला अशी एक बुक असायची. त्या बुकमध्ये आम्हाला एक ॲक्टिव्हिटी असायची की गणपती बाप्पा, जितका सुंदर गणपती बाप्पा, जितके सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती तुम्ही लावाल, तुम्ही त्यांच्याबद्दल काहीतरी छान लेख लिहाल, त्यांना एक प्राईज असायचं. सो शाळेमध्ये असताना कात्रणं कापायची, ती चिकटवायची, त्यांच्यावर जे जे आपल्याला सुचतं तसं तसं लिहत जायचं. याच्यामध्ये मला माझी आई खूप मदत करायची आणि नेहमी मी जिंकायचे त्याच्यामध्ये. सो येस. त्यातलं पहिलं प्राईज कोणतं होतं? पहिलं प्राईज म्हणजे रँक असायचे, 1, 2, 3 असे रँक असायचे. लहानपणी जसं की आता मुंबई म्हटलं की लालबाग, चिंतामणी, इतर जे मोठे मोठे मानाचे गणपती आहे, प्रसिद्ध गणपती आहे, व्हिजिटिंग मुंबईकर म्हटलं तर जाऊन एकदा दर्शन घडतंच आपलं. सो आधी आणि आत्ता सो तुझा टाईम मॅनेजमेंट कसं असतं, तुला जमतं? लहानपणी एक्साइटमेंट असायची की बाहेरचे बाप्पा बघायला जायचे, मोठे मोठे बाप्पा बघायला जायचे. पण आता घरच्याच बाप्पाला वेळ देता येत नसल्यामुळे ती बाहेर जाऊन बाप्पा बघायची एक्साइटमेंट लेवल कमी झाली आहे आणि ही एक्साइटमेंट वाढली की मला घरी जाऊन माझ्या बाप्पासोबत वेळ घालवायचा आहे. वा. सो जाता जाता एक की 2 महत्त्वाचे 2 मुद्दे की एवढ्या 21 वर्षांमध्ये म्हणजे बाप्पा विराजमान होत आहे, त्याच्यामध्ये तू अजून मोदक बनवायला शिकली आहेस की नाही? नाही, मी मोदक खायला शिकली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक खायला आवडतात. तरी भविष्यात कधीतरी आम्हाला सुद्धा ती संधी मिळेल. मी कालच एक बनवला होता, असा वाकडा तिकडा केला होता, म्हणजे आईने शिकवलं की ह्याला असं पाकळ्या काढायच्या. मी असं सरळ केला होता, पण आई बोलली जरा तरी त्याला शेप देतो. आईने त्याला शेप दिला, पण तो शेपसुद्धा मी बिघडवला. असं मी एक छान गव्हाचा मोदक काल बनवला होता. ठीक आहे, चालेल. अँड लास्ट म्हणजे की बाप्पाकडे यावर्षी काय संकल्पना किंवा प्रार्थना करशील? बाप्पाकडे मी हीच प्रार्थना करेन की दरवर्षी आमच्या घरी जसा येतो, जसा आमच्यासोबत राहतोस, आम्हाला छान वाटतं. आम्ही दरवर्षी त्याची आतुरतेने वाट बघत असतो आणि तो जाऊच नाही असं आम्हाला कायम वाटत असतं, पण त्याला जावंच लागतं. तर माझं एवढंच मागणं असेल की त्याचे आशीर्वाद आमच्यावर जे आहेत ते असेच राहू दे. मला अजून छान छान काम करण्यासाठी मला एनर्जी दे, मला चांगले आशीर्वाद दे. सो येस, ही एकच माझी विनंती आहे बाप्पाकडे. गणपती बाप्पा मोरया.